श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करणार आहे की ज्या लोकांची 3 ते 5 या दरम्यान त्यांना जाग येते किंवा 3 ते 5 या दरम्यान त्यांची झोप पूर्ण होते, यामागची कारणं काय आहेत किंवा यामागे काय संकेत आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे याची कारणं काय आहेत हे तुम्हाला नक्की समजेल. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या नेहमी घडत असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नेहमी माझ्या आयुष्यात का घडतात, किंवा एखादी अशी गोष्ट असते जी सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही परंतु आपल्या बाबतीत सतत घडत असते, तरीही आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. बघा, आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. कोणत्याही कारणाशिवाय आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी घडत नाहीत. बघा, आपण असं कधी कधी बोलतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, पण आपण हा विचार कधी करतो का हे का घडलं असेल, किंवा आपल्यासोबत जे काही घडत आहे ते सारखं का घडत आहे. तर बघा, त्या गोष्टी आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. काही जे गोष्टी असतात त्या आपल्या वेळेमध्ये आपल्याला घडत असतात. म्हणजे बघा, तुम्ही देवाची सेवा करता, उपासना करता, आराधना करता, भक्ती करत असाल, अगदी मनापासून देवाची सेवा करत असाल, तर काही गोष्टींचे संकेत तुम्हाला स्वतःहून लक्षात येतात की हे माझ्या बाबतीत असं का घडत आहे ते जाणवून येतं. बघा, काही गोष्टींचे संकेत आपल्याला वेळेवर लवकर कळत असतात, पण काही गोष्टींचे संकेत हे आपल्याला फार उशिरा कळतात आणि वेळ निघून गेलेली असते. बघा, काही वेळा आपल्याला छोट्या मुलांच्या बोलण्यातून देखील संकेत मिळत असतात, पण आपण लहान मुलांकडे दुर्लक्ष करत असतो. पण एक लक्षात ठेवा, ही लहान मुलं जे बोलतात त्याच्यामागे काही ना काहीतरी संकेत जरूर असतात. आणि बघा, कधी कधी त्या मुलांच्या बोलण्यातून 2-3 दिवसातच एखादी चांगली किंवा वाईट घटना घडते आणि त्यानंतर मग आपल्याला आठवण येते, अरे हो बरोबर, त्या दिवशी मला तो बोलला होता आणि मला हे असं जाणवलं होतं. तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग असे असतात की ते आपल्याला अडचणीत टाकतात, परंतु बघा, हे जे काही अडचणी असतात त्यातून पुढे जाऊन काहीतरी आपल्या बाबतीत चांगलं देखील घडणार असतं, हे त्या मागचे संकेत असतात. उदाहरणार्थ बघा, आपण एखादं काम करणार असतो पण ते आपल्या हातून पूर्ण होत नाही किंवा ते पुढे सरकत नाही म्हणतात ना, पण काही दिवसानंतर, काही कालावधीनंतर आपल्याला ते जाणून येतं की त्याच्यामागचे काहीतरी जे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्रास होणार होता, म्हणून त्या गोष्टी पुढे जात नव्हत्या आणि ते त्यावेळेस जाणवतं. त्यावेळेस आपण म्हणतो, अरे बाबा, बरं झालं की या गोष्टी मी त्यावेळेस केल्या नाहीत, त्यामुळे हा त्रास झाला असता. याचाच अर्थ काय की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये अडून राहत असतात. म्हणूनच म्हटलं जातं ना की या गोष्टी अडतायत, कामं होत नाहीत, परंतु पुढे जाऊन त्या बाबतीत काही चांगलं होणार असतं, म्हणून त्या गोष्टी अडलेल्या असतात. तर अशाच प्रमाणे मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की ज्यांची झोप 3 ते 5 या वेळेमध्ये होते त्यामागचं कारण काय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि पहिलं की ज्यांची झोप 3 ते 5 या दरम्यान पहाटेच्या उघडते त्यांच्या पाठीमागे दैवी शक्ती आहे असं म्हटलं जातं. पहाटे 3 ते 5चा जो मुहूर्त असतो त्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, म्हणजेच त्याला ब्रह्मकाळ असे देखील म्हटले जाते. या वेळेमध्ये तुम्ही जे काही काम कराल किंवा जी इच्छा आहे ती व्यक्त कराल ती खरी ठरते किंवा पूर्ण होते. किंवा तुम्ही एखाद्या देवांची सेवा, उपासना या काळामध्ये केली तर तुम्हाला त्याचे ऐच्छिक फळ लवकरच प्राप्त होते. बघा, झोपेतून जागं होणं हे काही विशेष नाहीये किंवा वेगळं असं काही नाही. एखादा आवाज जरी झाला तरी आपण झोपेतून खडकन जागे होतो. पण बघा, रोजच कोणताही आवाज न होता, काही न होता 5-6 दिवस आठवड्यातून तुम्हाला जाग येते या वेळेमध्ये, म्हणजेच 3 ते 5 वेळेमध्ये, तर ते एक ईश्वरी संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. जे लोक खूप सात्विक असतात, मनाने चांगले असतात, प्रसन्न असतात,
ज्याचं कोणाशी देणं घेणं नसतं, कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत, असं जे करणारी लोक आहेत ना, ती 3 ते 5 या वेळेमध्ये उठतात, ध्यान करतात, देवपूजा करतात, त्यानंतर काही सेवा करतात. पण हे जे पूजा करणारे म्हणजेच त्यांना जी 3 ते 5 या वेळेमध्ये जाग आपोआप येते. काही लोक अलाराम लावून उठतात, पण काही लोकांना अलारामची गरज नसते, त्यांना आपोआप या टायमिंगमध्ये जाग येते. म्हणूनच या 3 ते 5 या वेळेमध्ये ज्या लोकांना जाग येते ते लोक खूप नशीबवान आहेत. कारण 3 ते 5 ही वेळ ही साधीसुधी नसून ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे आणि खूप प्रभावी आणि शुद्ध अशी वेळ आहे. या वेळेमध्ये वातावरण अतिशय शुद्ध असतं, प्रभावी असतं. आपण ज्या पण काही पूजा सेवा करू त्याचं ऐच्छिक फळ आपल्याला लगेचच प्राप्त होतं. पहाटे 3 ते 5 ही ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती अतिशय शांततेची असते. हा वेळ एकदम शांत असतो. बघा असे काही लोक आहेत त्यांची झोप 3 ते 5 या वेळेमध्ये उघडते. त्यांना कोणत्याही अलारामची गजरची गरज लागत नाही. तर समजून जायचं यांच्या पाठी कोणती ना कोणती दैवी शक्ती आहे. आपण एवढे गाढ झोपेत असतो, परंतु काही लोकांना त्या वेळेमध्ये म्हणजेच 3 ते 5 वेळेमध्ये एकदम खटकन काही न आवाज होता जाग येते. तर यामागे काही ना काही संकेत जरूर लपलेले आहेत. बघा कोणत्याही गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी संकेत हे नक्कीच असतात. आपल्या आयुष्यामध्ये जे काय घडतं त्याच्यामागे काही ना काहीतरी कारण हे असतेच. बघा कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आपण बघा कधी कधी स्वप्न बघतो आणि ती स्वप्न कालांतराने खरी होतात. त्यावेळेस आपण म्हणतो अरे हो मी हे स्वप्नात पाहिलं होतं आणि ते खरं झालं. म्हणजे बघा आपल्या स्वप्नांना सुद्धा कालांतराने जे पूर्ण होतात त्यांना देखील काही ना काही अर्थ हा असतोच. प्रत्येक स्वप्नांच्या मागे अर्थ हा दडलेला असतो. आता बघा आपल्याला प्रत्येक जणांना काही ना काही अशी सवय असते. कोण रात्रीचं मोबाईल बघतं, कोणी टीव्हीवर काहीतरी पाहत असतं. अगदी आपण 11ला झोपू, 12ला झोपू किंवा 2ला जरी झोपलात तरी काही लोक अशी आहेत की त्यांना 3 ते 5 या दरम्यान काहीही कारण नसताना किंवा कोणताही आवाज वगैरे अलाराम नसताना आपोआप जाग येते. तर यामागचे जे संकेत आहेत ते दैवी संकेत आहेत, ईश्वराचे शुभ संकेत आहेत. आणि हे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा. या शुभ वेळेमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं काम करायचं आहे. बघा 3 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही जर काही गोष्टी केल्या तर त्याचे चांगले फळ हे तुम्हाला नक्कीच मिळते. ही एक अत्यंत शुभ वेळ आहे आणि तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर नक्कीच तुम्ही या वेळेचा फायदा करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 3 ते 5 या वेळेमध्ये जाग येते त्यांनी पुन्हा झोपण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वेळेमध्ये तुम्ही काही ना काही चांगले काम जरूर करा. देवाचं नामस्मरण करा, जप करा, पूजा करा किंवा तुमच्या मनाला जे चांगले गुण आहेत किंवा जे संकेत मिळतील त्याप्रमाणे चांगली कामं तुम्ही या 3 ते 5 या दरम्यान करा. बघा मी सांगते तुमची जर झोप 3 ते 5 या वेळेमध्ये उघडत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा. तुमच्या पाठी कोणती तरी दैवी शक्ती आहे ज्यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी असे संकेत मिळत असतात. याचा तुम्ही फायदा करून घ्या. बघा काही लोक जे आहेत ती शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी देखील मानत नाहीत किंवा त्या अंधश्रद्धा आहेत असं मानतात. परंतु बघा शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या खऱ्या असतात आणि यामागे काही ना काही अर्थ दडलेला असतो. म्हणून तुमच्या बाबतीत असं घडत असतं. बघा त्यामुळे असं लक्षात घ्या की ईश्वर तुम्हाला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या मागे काही ना काही ज्या काही त्रास आहेत ते दूर करून तुम्हाला त्यांची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. किंवा आपले स्वामी समर्थ महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे संकेत तुम्हाला देत आहेत. हे तुम्ही या सगळ्या मागचं कारण समजून घ्या आणि त्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करा.
चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते। उद्या पुन्हा नव्याने अशी छानशी माहिती बरोबर भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।